ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। शेतकऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर। राज्य सरकारने आज एक असा निर्णय घेतला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे नशीब पलटणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी योजनेचा हप्ता थेट 3,000 रुपये आता केला आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांसाठी खुशखबरच असल्यासारखं आहे। पण हा वाढीव पैसा आज तुमच्या खात्यामध्ये जमा होणार की नाही आणि कोणत्या अटींमुळे तुम्हाला हप्ता थांबू शकतो हे गुपित जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने मोठी खुशखबर आज शेतकऱ्याला दिली आहे। कारण की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक नाही तर 2 हप्ते जमा केले जात आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता व PM किसान योजनेचा 22वा हप्ता असे टोटल शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2 हप्ते आज येणार आहे। ही माहिती डायरेक्ट सूत्राच्या माध्यमातून व या ठिकाणी न्यूज चॅनलवर देखील आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आज मोठी आनंदाची बातमी आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने काही अटी आणि नियम देखील घातले आहे, ते देखील आपण पाहून घेऊया। केवळ राज्य सरकारचाच नाही तर केंद्र सरकारचा देखील PM किसान योजनेबाबत एक अत्यंत मोठा निर्णय आज घेण्यामध्ये आला आहे। आता PM किसान योजनेचा देखील हप्ता वाढून 3,000 रुपये करण्यामध्ये आला आहे। सर्वात मोठी बातमी म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि PM किसान योजनेचा 22वा असे दोन्ही मिळून 6,000 रुपये आज तुमच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती सरकारने सध्या दिली आहे आणि सध्या वाटप देखील सुरू होत आहे। मात्र कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नशीब आज या ठिकाणी उघडलं आहे, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज निधी जमा होणार आहे हे कोण तुम्हाला धक्काच बसणार आहे। कारण सरकारने काही अटी आणि नियम घातले आहे। असे कडक नियम घातले की भरपूर शेतकरी यामधून अपात्र देखील होऊ शकतात। एक चूक जी की भरपूर शेतकऱ्यांनी केली त्या चुकीमुळे शेतकऱ्याला हप्ता मिळणार नाही। आता ती कोणती चूक आहे ते देखील व्हिडिओच्या पुढे जाणूनच घेऊ। परंतु महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, या वाढीव हप्त्याचा लाभ सर्वात आधी महाराष्ट्रामधील कोणत्या भागामध्ये मिळणार आहे याची उत्सुकता आता शिगेला पोचली आहे। विश्वासार्हता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बघा, ज्या जिल्ह्यांमध्ये हा हप्ता जमा केला जात आहे त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज तांत्रिक चाचणी म्हणून पैसे जमा केले जाऊ शकतात। म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर येणारच, पण थांबा, ही तर फक्त सुरुवात आहे। खरी बातमी तर त्या 12 लाख शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांच्यावर सरकारची करडी नजर वळली आहे। नेमकं काय घडलंय? एकीकडे आनंदाचा वर्षाव होत असताना दुसरीकडे सुमारे 12 लाख शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन देखील सरकली आहे। कारण सरकारने या योजनेमधून हजारो शेतकऱ्यांना बाहेर काढण्याची प्रक्रिया आजपासून सुरू केली आहे। आता फक्त खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांची निवड केली जात आहे। आता बघा, यादीमध्ये बीड आणि जालना जिल्ह्यांमध्ये अशी अनेक नावे समोर आली आहेत ज्यांचे हप्ते आता कायमचे बंद होणार आहे। तुमचं नाव तर यामध्ये नाही ना, हे तपासण्यासाठी पुढील माहिती नीट ऐका। बघा, सरकारने अपात्रतेसाठी जे कडक नियम लावले आहे ते ऐकून अनेकांची झोप उडाली आहे। विशेषतः धाराशिव आणि परभणी या भागातील ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती आहे त्यांना या यादीमधून तातडीने वगळण्याचे आदेश दिलेले आहेत। सरकारने 2.5 लाखांच्या उत्पन्नाची ही अट इतके कडक का लावली आणि यामुळे नक्की कोणाला फटका बसणार आहे हे जाणून घेणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आता ठरत आहे। बघा, दुसरा मोठा धक्का रेशन कार्डच्या संदर्भामध्ये सध्या बसलेला आहे। लातूर आणि हिंगोली जिल्ह्यांतील रेशन कार्डची पडताळणी करताना काही धक्कादायक गोष्टी सरकारच्या निदर्शनास आल्या आहे। अनेक श्रीमंत लोक आजही गरिबांच्या रेशन कार्डचा वापर करून या योजनेचा लाभ मिळवत आहे। आधार आणि रेशन कार्ड
बघा, लिंक झाल्यामुळे आता सरकारला एका क्लिकवर समजणार आहे तुमच्या घरामध्ये नक्की किती लोक फुकटचा हप्ता वाटप होत असताना उचलीत आहे. म्हणजे की बघा, आता या ठिकाणी सरकार असं म्हणतंय की जे श्रीमंत शेतकरी आहे त्यांना फुकट पैसा मिळाल्यासारखा होतोय. सरकारने फक्त ही योजना गोरगरीब जनतेसाठी उघडी केली आहे. आता बघा, या अर्जांच्या छाननीमध्ये आता अमरावती आणि वाशिम या जिल्ह्यातील सुमारे 5 लाख शेतकरी रेशन कार्डच्या चुकीच्या माहितीमुळे धोक्यामध्ये सध्या आले आहे. सरकारने स्पष्ट सांगितले आहे, एकाच कुटुंबामधील अनेक सदस्य हप्ता घेत असले तर ते आता चालणार नाही. पण मग अशा कुटुंबाचं नेमकं कोणत्या हप्ता चालू राहणार आणि कोणाला बंद होणार, याचे उत्तर रेशन कार्डच्या KYC मध्ये दडलेलं आहे, जे तुम्हाला पुढच्या काही मिनिटांमध्ये आता समजणार आहे. बघा, यादी अत्यंत महत्त्वाची आहे. आज आपण जी यादी सांगत आहोत त्या यादीनुसार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आणखीन एक गुंतागुंतीचा नियम लाडकी बहीण योजनेबाबत समोर आला आहे. याचा थेट परिणाम अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लाखो कुटुंबावर सध्या घडताना दिसत आहे. राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे, एका घरातून राज्य सरकारच्या 2 योजनांचा लाभ घेता येणार नाही. मग आता असा प्रश्न पडलाय की लाडक्या बहिणींचे 1,500 रुपये घ्यायचे की नमो शेतकरीचे 3,000 रुपये. या प्रश्नाने सध्या अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं आहे. सोशल मीडियावर हजारो अफवा सध्या फिरताना आपल्याला दिसतात. आज हप्ता येणार, उद्या हप्ता येणार, पण खरी आणि अधिकृत तारीख कोणी सांगत नाही. तर मग खरी आणि अधिकृत अशी तारीख काय आहे? बघा, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून मात्र एक वेगळीच तयारी सुरू आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता आज कोणत्याही क्षणी बँकांकडे वर्ग केला जाऊ शकतो. तांत्रिक अडचण नसलेल्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आज रात्री 12 वाजेपर्यंत मेसेज येण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी सध्या याच मेसेजची आतुरतेने सध्या वाट बघत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पहा, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आजचा मुहूर्त ठरविण्यामागे एक मोठे राजकीय कारण देखील असल्याचे बोलले जात आहे. पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील निवडक जिल्ह्यामध्ये निधी पाठवून सरकार आपली शक्ती दाखवणार आहे. बघा, वर्धा जिल्ह्यामध्ये बँकांची तांत्रिक तपासणी पूर्ण झाली असून वाढीव हप्ता थेट जमा केला जात होता. पण आता तुम्हाला माहीत आहे का की जर तुमचा आधार बँकेला लिंक नसेल तर हे 6,000 रुपये तुमच्या हातातून कायमचे जाऊ शकतात. आता महत्त्वाचा पॉईंट आहे, ते लक्ष देऊ नये का, नाहीतर तुमच्या हातातून तुमचा हक्काचा निधी देखील जाऊ शकतो. सरकारने स्पष्ट केलं आहे, मराठवाडा आणि विदर्भाप्रमाणेच आता राहिलेल्या महाराष्ट्र देखील हालचालींना योग आला आहे. बघा, वर्षाला 18,000 रुपये मिळण्याचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणणार आहे. पण या पैशांच्या वाटपाची एक्झॅक्ट वेळ काय आहे आणि कोणत्या जिल्ह्याला सर्वात शेवटी पैसे मिळणार, हा सस्पेन्स अजूनही कायमचा आहे. बँकांच्या सर्व्हरवर सध्या मोठा ताण असून शेतकरी आपल्या स्टेटसची तपासणी करत आहे. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की जाणून घ्या. बघा, पत्रकारांनी जेव्हा मुख्यमंत्री फडणवीसांना कर्जमाफी बद्दल विचारले तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर ऐकून अनेक शेतकरी आकाव झाले आहे. नमो आणि PM किसानचे पैसे आज वाढवून देऊन सरकारने फक्त पहिली पायरी चढली आहे. पण खरी धमाका बातमी अजून यायची बाकी आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे आणि कर्जमाफीची तारीख याबद्दलचे गुपित लवकरच उघड होणार आहे, जे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसणार आहे. आता बघा, ज्या शेतकरी बांधवांचा मागील हप्ता वेळेवर आला होता त्यांनी आता स्वतःची कागदपत्रे पुन्हा एकदा
तपासायचे, कारण सरकारने आता रँडम पडताळणी सुरू केली आहे. यामध्ये तुमचा अर्ज चुकून अपात्र ठरला का काय पहा, हे जाणून घेणं महत्त्वाचं. ही प्रक्रिया आता अत्यंत गुपिते राखून राबवली जात आहे. खऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पैसा पोहोचवण्यासाठी सरकार आता काही कठोर निर्णय सध्या घेत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, आज दिवस बघा, सरकारने सांगितलं आहे महाराष्ट्राच्या कृषी इतिहासात अत्यंत महत्त्वाचा ठरेल, कारण आता प्रत्येक 4 महिन्यातून एकदा 6,000 रुपये तुमच्या मोबाईलमध्ये बघा मेसेज येणार की तुमच्या मोबाईलमध्ये 6,000 रुपये जमा झाले. रात्रीच्या वेळी पैशांचा मेसेज आल्यावर तुमची प्रक्रिया काय असेल? तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आज रात्रीपर्यंत निधी पोहोचविण्याचे आदेश सध्या आले आहे. त्यामुळे आता प्रत्येकाचे डोळे हे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनकडे लागले आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या मित्रांनो, ही माहिती सूत्रांकडून मिळालेल्या अत्यंत ताज्या आणि खात्रीशीर अपडेटवर आधारित आहे. सरकारची ही प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून आता फक्त तुमचं नशीब आणि कागदपत्रे तुम्हाला हा लाभ मिळवून देतील. ही महत्त्वाची बातमी आपल्या एकाही शेतकरी बांधवांकडून मिस होता कामा नये, म्हणून हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा. हप्ता जमा झाला की नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच गुपितांचा उलगडा करण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्यानुसार आज फक्त पात्र आणि गरजू शेतकऱ्यालाच लाभ मिळणार. परंतु सरकारने ज्या कडक अटी आणि नियम घातले आहे त्यामध्ये KYC प्रथम आहे. दुसरं म्हणजे की फार्मर आयडी ते शेतकऱ्याला काढावंच लागेल, तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होईल. जर तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढलं नाही तर खूप मोठी अडचण देखील येऊ शकते. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.